नमस्कार. आई कुठे काय करते ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर या मालिकेमध्ये आता नक्की काय होणार, मालिकेचा शेवट कसा होणार? आत्ता तर आपण पाहत आहोत की अनघा त्याचबरोबर आरोही या दोघींमध्ये वाद सुरू झालेला आहे. आरोहीचं बाळ गेलेलं आहे, त्यामुळं ती अनघाशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे. पण हे सगळं करण्यासाठी तिला मदत करत आहे ती म्हणजे संजना. तर संजना आरोहीच्या या वागण्याला खतपाणी घालण्याचं काम करत आहे. पण या सगळ्यातून अरुंधती आपल्या कुटुंबाला कसं वाचवणार? संजनाची आणि अनिरुद्धची काय वाट लागणार आहे? आणि संजना कशामुळे जेलमध्ये जाणार आहे हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अनिरुद्ध आणि संजना यांच्यावरती खूप मोठा कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि त्यांना दोघांना प्रश्न पडलेला आहे की हे पैसे आपण कसे अरेंज करायचे आहेत, कारण भोसले बिल्डरकडून त्यांनी जे पैसे घेतलेले होते ते पैसे काही त्यांनी परत केलेले नाहीत. त्यामुळं अनिरुद्ध संजना यांना सारखी भीती वाटत असते, धास्ती वाटत असते की काय करायचं. मग अनिरुद्ध संजनाला म्हणत असतो की तुझ्याकडे ज्या सेविंग्स आहेत त्या सेविंग्स मला दे आणि मग आपण ते पैसे भोसले बिल्डरला देऊन टाकूया, म्हणजे आपण त्याच्यापासून आपली सुटका होईल. इकडे अरुंधती आणि यशला खूप मोठा प्रोजेक्ट मिळालेला आहे. एका मूव्हीसाठी अरुंधती आता गाणी गाणार आहे आणि त्या प्रोजेक्टची मीटिंग फायनल झालेली असते. यश आणि अरुंधती दोघंही त्या मीटिंगसाठी जायला निघालेले असतात आणि त्यांच्या दोघांचा हा जो प्रोजेक्ट असतो तो सक्सेस होणार असतो. फायनली त्यांची प्रोड्युसर बरोबर मीटिंग झाल्यानंतर फायनल होतं आणि त्यामध्ये तिथे कळतं की हा जो प्रोजेक्ट आहे तो अरुंधतीला मिळालेला आहे, म्हणजे त्या मूव्हीची गाण्याचा मान हा अरुंधतीला मिळालेला आहे. तर ती गाणी कंपोज करण्याचं काम हे यशला मिळालेलं आहे. तर अरुंधती मात्र जाम खुश झालेली असते. घरातील सगळेजण खुशाल झालेले असतात. इतक्या दिवसानंतर घरामध्ये एक आनंदाचं वातावरण झालेलं असतं, पण नेमका त्या आनंदाच्या वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकायचं काम केलं जातं ते संजना आणि अनिरुद्धकडून. संजना आणि अनिरुद्ध खूप घाबरलेले असतात. अनिरुद्धने गेट मधून आत येताना भोसले बिल्डरला पाहिलेलं असतं. अनिरुद्ध धावत येतो आणि दरवाजा बंद करतो. सगळेजण अनिरुद्धला म्हणू लागतात की काय चाललंय हे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो नाही, भोसले बिल्डर येतोय आणि तो बरोबर 2-3 गुंड घेऊन येतोय. मागच्या वेळेस पण तो विचित्र वागलेला होता. संजना, मी तुला वारंवार सांगत आहे तू मला पैसे दे, तुझ्या अकाउंटला सेव्हिंग्स आहेत तर ते मला पैसे दे आणि त्या भोसले बिल्डरला दिले पाहिजेत, कारण जे पैसे आपण घेतलेले होते भोसले बिल्डरकडून ते तू खर्च केलेले आहेत. तुला मी सांगितलेलं होतं की ते पैसे खर्च करू नकोस, पण तू माझं ऐकलेलं नाही. तर ते सगळे पैसे तू खर्च करून टाकलेले आहेत असं अनिरुद्ध संजनाला बोलत असतो. पण संजना मात्र ऐकायला तयार नसते. त्यावेळेस अनिरुद्ध आप्पांना म्हणतो की आप्पा प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. आणि त्याचबरोबर अरुंधतीलाही तो बोलत असतो. तेवढ्यात भोसले बिल्डर येतो. धाड धाड दरवाजा वाजू लागतो. एकतर घरामध्ये आरोहीची अशी अवस्था झालेली असते आणि त्याचबरोबर अनिरुद्ध आणि संजनाने हे नवीन संकट आणून ठेवलेलं असतं आणि त्यांनाही खूपच आता भीती वाटायला लागलेली असते. अरुंधती अनिरुद्धला म्हणते, अनिरुद्ध हे काय चाललंय तुमचं? एकतर घरामधलं वातावरण तुम्हाला माहिती आहे ना, आणि आता हे नवीन काय तुम्ही कांड करून ठेवलेलं आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो माझ्याकडे नाही आहेत पैसे त्या भोसले बिल्डरला द्यायला, माझ्याकडचे सगळे सेव्हिंग संपलेले आहेत, मी कुठून देणार आहे त्याला पैसे, तुझ्याकडे असतील तर दे. अरुंधती म्हणते माझ्याकडे कुठे पैसे आहेत. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की चांगला मी भोसले बिल्डरला दिला होता हा डेव्हलपमेंटसाठी प्रोजेक्ट, पण तू त्याच्यामध्ये सगळं हे केलेलं आहे, गोंधळ घातलेला आहे. आप्पाही तयार झाले असते पण हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तेव्हा अरुंधती म्हणते बाद झालं अनिरुद्ध. त्यावेळेस आप्पाही चिडतात आणि आप्पाही म्हणू लागतात की अनिरुद्ध तोंडाला येईल ते बोलू नकोस, कारण आज अरुंधती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत, आज आम्ही हे सगळं इथे सुखाने जगत आहोत, पण तुला त्या गोष्टीचं जराही काहीही वाटत नाही असं आप्पाही अनिरुद्धला सांगत असतात. पण अनिरुद्धचं असं म्हणणं असतं की नाही, आत्ता जर मी भोसले बिल्डरला पैसे दिले नाहीत तर खूप अवघड होणार आहे. आप्पा म्हणतात की तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे, तू ठरव ना काय करायचं आहे ते. आणि मग भोसले बिल्डर दरवाजा अक्षरशः फोडायच्या मार्गावर असतो. तेव्हा जाऊन अरुंधती दरवाजा उघडते आणि म्हणते की तुम्हाला कळत नाही आहे का, घरात लहान मुलं आहे आणि बायका आहेत, तुम्हाला कळत नाही आहे का, तुम्ही एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीनं कसं वागू शकता. हे अरुंधती त्या भोसले बिल्डरला बोलत असते. आणि तेव्हा मात्र भोसले बिल्डर म्हणतो की ह्या अनिरुद्ध देशमुखने माझे पैसे घेतलेले आहेत
आणि जोपर्यंत तो माझे पैसे परत देणार नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. मग इकडे अरुंधती त्याला तिथून हकलून देते. त्याला सांगते, जर तुम्ही इथून गेला नाहीत तर मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करेन, अशी धमकी आणि अरुंधतीने भोसले बिल्डरला दिलेली असते. भोसले बिल्डर तिथं मग येतो आणि त्यांना अनिरुद्ध आणि संजना काही दिसत नाहीत, कारण ते दोघं जण लपून बसलेले असतात. आणि तेव्हा मग इकडे अरुंधती त्याला पाठवून देते आणि म्हणते, पुन्हा जर असा राडा घातला तर मी पोलिसांना बोलवून घेईल. मग भोसले बिल्डर त्याच्या माणसांना घेऊन तिथून निघून जातो. अनिरुद्ध आणि संजना बाहेर येतात आणि संजनाला अनिरुद्ध म्हणत असतो, बघितलंस ना, आज अरुंधतीने त्या भोसले बिल्डरला इथून पाठवलेलं आहे, पण तुझ्या लक्षात येतंय का आपल्यावर काय परिस्थिती येऊ शकते, तुला कळतंय का? पण संजना मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. संजना म्हणत असते की नाही, काही झालं तरी मी ऐकणार नाही, असं संजनाचं म्हणणं असतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणत असतो की संजना बस झालं हे, आणि संजना मात्र तिच्या हातामध्ये जे काय आहे ते अनिरुद्धला फेकून मारते. अनिरुद्ध खूप चिडलेला असतो आणि त्यात संजनाने ते मारल्यानंतर तो खाली कोसळतो. त्याचं डोकं फुटलेलं असतं आणि त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागतं. त्यावेळेस आप्पा, अरुंधती, अभि, यश सर्वजण तिथं असतात. ते धावत येतात आणि अनिरुद्धला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण अनिरुद्धचा रक्तस्राव खूप झालेला असतो आणि तो पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. मग अनिरुद्धला हॉस्पिटलला नेलं जातं आणि आप्पा, त्याचबरोबर अभि, यश सगळेजण भयानक चिडतात आणि संजनाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करतात. मग पोलीस येतात आणि संजनाला घेऊन जातात. म्हणजे अनिरुद्ध आणि संजना यांच्यामध्ये जो वाद झालेला असतो त्याच्यामुळं संजनाने अनिरुद्धवरती जाणून बुजून म्हणजे जाणीवपूर्वक हल्ला केलेला असतो. कारण तिला अनिरुद्धचा कंटाळा आलेला असतो. ती म्हणत असते की मी तुला पैसे देणार नाही, ते पैसे माझे आहेत. अनिरुद्ध तिला म्हणत असतो की असं कसं म्हणू शकते, आपण दोघांनी एकत्र असताना कमवलेले आहेत, इतक्या दिवस तुझा सगळा खर्च मी उचललेला आहे, मग ते पैसे तुझ्या एकटीचे कसे असू शकतात? कारण असं तर भोसले बिल्डरचे पैसे तूच खर्च केलेले आहेत, तूच घेतलेले होते, तरीही तो भोसले बिल्डर मला जेलमध्ये टाकायची धमकी देत आहे. हे सगळं त्यांच्यात बोलणं झालेलं असतं आणि त्या रागाच्या भरात संजनाने अनिरुद्धला मारलेलं असतं. आता संजना जेलमध्ये गेलेली असते. अनिरुद्धने इकडे वकिलांना बोलवून डिवोर्स पेपर तयार केलेले असतात आणि ते डिवोर्स पेपर संजनाला पाठवलेले असतात. कारण ऑलरेडी 6 महिन्यापूर्वी अनिरुद्धने संजनाच्या विरोधात डिवोर्सची फाईल तिथे कोर्टामध्ये जमा केलेली असते. हे संजनाला माहिती नसतं. खरं तर त्याला संजनाबरोबर राहण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो, कारण संजना फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहे हे अनिरुद्धच्या लक्षात आलेलं असतं. म्हणून तर त्याने तिच्या गुपचूप सह्या घेऊन ती डिवोर्सची फाईल कोर्टामध्ये दाखल केलेली असते आणि संजना त्याच्यामध्ये अडकलेली असते. इकडे अरुंधती आणि यश यांचा गाण्याचा प्रोजेक्ट सुरू झालेला असतो आणि खूप सुंदर गाणी अरुंधतीने त्यात गायलेली असतात आणि अरुंधती ते गाण्यासाठी रोज जात असते, कारण बराच मोठा प्रोजेक्ट असतो. यशलाही ती गाणी कंपोज करायची असतात. यशही त्या कामात बिझी असतो. आता इकडे अनघा आणि आरोही मात्र वेड्यासारखं वागत असते. आता संजना गेल्यामुळं तिच्यात बदल झालेला असतो, कारण प्रत्येक वेळेस संजना तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी भरवत असते. पण आता संजनाच घरात नसते, त्यामुळं आरोही थोडी एकटी पडलेली असते आणि ती शांत शांत राहत असते. पण ती बिचारी जानकी मात्र तिच्याबरोबर असेल तर आरोहीला खूप छान वाटत असतं आणि आरोही खुशही होत असते. परंतु आता इकडे अनघा आणि अरुंधती ही गोष्ट पाहतात की आरोही ही फक्त जानकीबरोबरच खुश आहे आणि त्याचबरोबर यशला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, इतक्यात तर तुम्ही असा कोणता डिसिजन घेऊ शकत नाही की ज्यामुळं आरोही या सगळ्या धक्क्यातून बाहेर होईल. असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्ही दुसऱ्या बाळाचा विचार करत असाल तर ते पॉसिबल होणार नाही, असं सगळं सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आरोही म्हणत असते की मला ना जानकीसोबतच राहायचं आहे. अनघाला प्रश्न पडतो. शेवटी अभि आणि अनघा मोठ्या मनाने एक निर्णय घेतात. ते ठरवतात की आपण यश, त्याचबरोबर मी, आरोही आणि अनघा आपण चौघांनी मिळून जानकीला वाढवायचं आहे. ते जानकीला म्हणतात. इकडे अनघा म्हणते की तू यशोदा बनून माझ्या जानकीचा सांभाळ कर. मी तिला जन्म दिलेला असला तरी तू माझ्या जानकीचा सांभाळ कर. मी जानकीला तुझ्या पदरात देत आहे, असं म्हणत इकडे अनघाने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. परंतु आरोहीच्या मनातनं अजूनही जी रागाची भावना असते ती गेलेली नसते. आरोही मात्र म्हणत असते की पुन्हा मी जानकीला तुझ्याकडे कधीच देणार नाही. एकदा का तू जानकीला माझ्याकडे दिलं की जानकी माझी होणार आहे. त्याचवेळी यश म्हणत असतो की आरोही बाद झालं, आता कोणताही निर्णय घ्यायचा नाही. जानकीवर पूर्णपणे अनघाचा अधिकार आहे, जानकीवर पूर्णपणे अनघाचा हक्क आहे. त्यामुळं जानकीला तू आपल्याकडे आणू नकोस.
कारण अनघाला खूप वाईट वाटत असतं, अनघा खूप रडत असते, हे यशला माहिती असतं. पण अभि आणि अनघा या दोघांनीही तो निर्णय घेतलेला असतो. तरीही अनघाने आता सगळं स्वीकारलेलं असतं, पण यश म्हणत असतो की नाही, अभि आणि अनघा तुम्ही दोघांनी जो निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य नाही, त्यामुळं मी जानकीचं पालकत्व स्वीकारणार नाही. आपण एकत्र राहतो, एकत्र कुटुंबात आहोत आणि जानकी आपल्या सगळ्यांबरोबर तेवढी कनेक्टेड असेल इथंपर्यंत ठीक आहे, पण अनघाने जानकीच्या जवळच जायचं नाही, फक्त आरोहीनेच तिला सांभाळायचं, या गोष्टी मला मान्य नाहीत. आणि तो आरोहीला ऐकवतो. शेवटी आरोहीला तो म्हणतो की बाद झालं, आपण इथून निघून जायचं आहे. आणि आरोहीला कुठेतरी जाणीव होते. आरोही म्हणू लागते की यश मला माफ कर. यश म्हणतो तुला माफी मागायची असेल तर तू अनघाची माफी माग, तू माझी माफी मागून काही होणार नाही, असं यशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि मग आरोही अनघाची माफी मागायला जाते आणि म्हणते की अनघा मला माफ कर, माझ्याकडून जे काही घडलेलं होतं ते खरंच मी तुला जाणून बुजून त्रास दिलेला आहे, तुझ्यावर आरोप केलेले आहेत, मला माहिती आहे की तू असं काही केलेलं नाही आहे, तू मुद्दाम होऊन गाडीचा ॲक्सिडेंट घडवलेला नाही, कारण हे घडलेलं होतं ते तुझ्याकडून चुकून घडलेलं होतं, असं आरोही अनघाला सांगत असते आणि तिची माफी मागत असते. तेव्हा अरुंधती, त्याचबरोबर आप्पा, कांचन या सगळ्यांना खूप छान वाटतं. आणि अनघा आणि आरोही दोघीजणी देवकी आणि यशोदा बनून जानकीचा सांभाळ करायचं ठरवतात. तेव्हा घरामध्ये खूप छान असं वातावरण झालेलं असतं. आणि त्याचवेळी इकडे अरुंधती आणि यशचा जो गाण्याचा जो प्रोजेक्ट आहे, तो मूवी आहे, ती लॉन्च होते. त्यातली गाणी भरपूर वाजत असतात, सगळ्या घराघरात ती पोचलेली असतात. आणि अरुंधती ही मोठी सेलिब्रिटी झालेली असते, मोठी गायिका झालेली असते आणि त्याचे भरपूर पैसे तिला मिळालेले असतात. आणि त्याचबरोबर अनिरुद्ध ही बरा होत असतो, त्यालाही घरी आणलेलं असतं. आणि मग अरुंधती आणि यश त्यातले पैसे त्या भोसले बिल्डरच्या तोंडावर मारतात आणि म्हणतात की पुन्हा आमच्या घरातल्या लोकांना त्रास द्यायचा नाही. आणि अनिरुद्धला खूप मोठा धक्का बसतो. अनिरुद्ध अरुंधतीची हात जोडून माफी मागतो आणि म्हणतो की माफ कर मला, माझ्यामुळं तुला खूप त्रास झालेला आहे आणि या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्रास झालेला आहे. तर अशा प्रकारे गोड शेवट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि संजनाची रवानगी तर जेलमध्ये झालेली आहे. थँक्यू.